तर ते यायचे तेव्हा आनंद खूप माझ्यावर लहान आणि तो सतत माझ्या मागं असायचा. आणि गदिमांचा आमच्या संपूर्ण घरावर किंवा सर्वांवरच एवढा विलक्षण दाब आणि दबाव असायचा की ते आले की तो दारात लांब ते दिसले की पळत पळत मला तो बोबडं बोलायचा लहानपणी. आणि मला सगळेजण शिरू म्हणतात घरात. तर शिरूच्या ऐवजी त्याला बोलता यायचं नाही, शिरू तो चिव चिव म्हणायचा. आणि तो पळत यायचा कुठंही, लगेच मला शोधत की चिव चिव पळ पळ पप्पा आले. पप्पा आले म्हणजे कोणतरी राक्षसाला कोणतरी म्हणून आम्ही लपून बसायचो. हे सुरुवातीला आम्ही असं त्यांना खूप घाबरायचो. आणि गंमतशीर आणखी एक आठवण होती की कधी कधी वडिलांचा शनिवारी साधारण सोमवारी ते मुंबईला जायचे आणि शनिवारी संध्याकाळी डेक्कन क्वीननी परत यायचे. तर कधी कधी दुपारीच त्यांचा फोन यायचा. आईने फोन घेतलेला असताना तिकडून ते फोनवर आईला सांगत असायचे की काहीतरी अचानक रविवारी मीटिंग निघाली आणि मी शनिवारी काही येऊ शकत नाहीये पुण्याला. आणि हे आम्ही आसपास जेव्हा आई वडिलांशी बोलत असे तेव्हा फोन ऐकत असायचो. आणि पप्पा शनिवारी घरी येणार नाहीत म्हणल्यावर आम्ही सगळेजण आनंद उत्सव साजरा करायचो. आणि आईने फोन ठेवल्यावर आम्ही मोठ्याने दिले आई नक्की पप्पा नाही येणार. नंतर मात्र पप्पा घरी नसले की आम्हाला कोणाला करवायचं. पण तुषारजी एक सांगतो तुम्हाला की गदिमा अतिशय तापट होते हे तर खरं. असं आम्ही विचारायचो कारण त्यांची एक ती लेखनाची समाधी असायची, त्यात ते घडलेले असायचे. आणि आम्ही बघा म्हणजे आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी, 7 जणांचा म्हणून इतका धुमाकूळ चाललेला असायचा. म्हणजे सहज मला एक आता किस्सा आठवला की त्यांनी एका पाक्षिकाला मुलाखत देताना म्हटलं की रामाला जसा रावणाचा त्रास झाला तसा मला सुद्धा लंकेचा त्रास झाला बरं का. तर मग तो पत्रकारही थोडा बुचकळत पडला की लंकेचा त्रास म्हणजे काय हो. काय असायचं म्हणजे मी गीतरामायणातली गाणी लिहायला बसलेला असायचो आणि खाली पोरं सिलोन रेडिओ लावून धुमाकूळ घालत असायची. त्याचा सुद्धा ताप मला व्हायचा. सांगायची गोष्ट अशी की ते जेवढे तापट होते ना तेवढे हळवे होते, अतिशय हळवे होते. म्हणजे आम्ही त्यांचा मारही चिकार खाल्लाय. पण एक गमतीशीर गोष्ट आहे की ज्या दिवशी आम्ही सकाळी मार खायचो ना त्या दिवशी संध्याकाळी ते आम्हाला एका छानशा हॉटेलमध्ये घेऊन जायचे आणि मागाल ते पदार्थ असे मस्त त्याला ते ओढायला जायचं असं म्हणायचे. मला अजूनही आठवतंय, चला रे पोरांनो ओढायला वगैरे. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की मारायचे आणि ते मारल्यावर ते जायचे. गेल्यावर अर्थातच मारल्यामुळे आम्ही रडायचो. थोड्याने ते परत यायचे आणि रडतोच काय का म्हणून पुन्हा मारायचे. बरं, पण मग या बालपणात आठवणी झाला, पण नंतर जसे जसे तुम्ही नॅचरली मोठे होत गेल्यावर तुम्हाला नक्की केव्हा जाणवलं की आपले जे वडील आहेत, अण्णा आहेत, हे एक लेखक म्हणून, गीतकार म्हणून, कवी म्हणून इतके श्रेष्ठ पटकथाकार, या सगळ्या पैलूंची ओळख कशी होत गेली तुम्हाला? जसं जसं मोठं आलं म्हणजे एक आपल्याला सांगतो की आम्हा सर्वच भावंडांना साहित्याची आवड अतिशय. आता घरात वेगवेगळे साहित्यिक मोठमोठे यायचे, त्यांच्या साहित्याविषयी चर्चा चालायच्या. साहित्याची आम्हाला सर्वांना ओढ होतीच. आणि मला स्वतःला कवितेची जास्त आवड होती, गाणी आणि कविता. तर कविता जेव्हा अण्णांच्या मी वाचत गेलो तेव्हा त्या गोडी वाढत गेली. म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तर ते जास्तच वाढली आणि त्यांच्या गीतांविषयी गोडी वाटायला लागली. गीतं जशी ऐकत गेलो की या गीतात किती ताकद आहे हे कळायला लागलं, त्यांच्या कवितेत किती ताकद आहे हे कळायला लागलं. असं बघा की मराठीत चांगली गीतं लिहिणारी, चांगली कविता लिहिणारी पुष्कळ जण आहेत. मराठीत अनेक कविता लिहिणारे, अनेक गाणं लिहिणारे पुष्कळ जण आहेत. पण अनेक गाणी आणि अनेक कविता लिहून सर्वच्या सर्व जवळजवळ 90-99% म्हटलं तरी हरकत नाही चांगली लिहिणारे मात्र गदी माडगुळकरच आहेत असं मला वाटतं. आणि खरं सांगायचं तर आपल्याला वाटेल की गदिमांनी म्हणजे अण्णांनी म्हणजे हे आम्हाला कळलं की गदिमांनी काय केलं ते चित्रपट गीताला सुद्धा त्या संत साहित्याचं त्याने मान सन्मान मिळवून गेला. त्याचे इंद्रायणी काठी हा जो अभंग आहे, बरोबर, तर सुरुवातीच्या काळात जेव्हा HMVने त्याची रेकॉर्ड काढली तर अनेक वर्ष त्यांना माहित नव्हतं की हे गदिमांचं गीत आहे. चक्क HMVच्या रेकॉर्डवर एक पारंपरिक रचना म्हणून त्याच्यावर ते लेखक म्हणून पारंपरिक रचना म्हणून यायचं. आणि मग आम्हीच त्यांच्या काही दिवसांनी मला लक्षात आणून दिले की पारंपरिक रचना नसून गदिमांचं मुळाच्या गणपती या चित्रपटातले हे गीत. नंतरच्या काळात काही जणांनी गदिमांवर अशी टीका केली की ते कवी नाहीयेत आणि ते केवळ गीतकार आहेत. परंतु गदिमांच्या गीतांचा आणि कवितांचा अभ्यासक म्हणून मी सांगू इच्छितो की त्यांचे कविता आणि गीत यामधली जी काही सीमारेषा आहे ती अतिशय पुसट आहे आणि त्यांच्या प्रत्येक गीताला कवितेचा दर्जा आहे. गदिमा स्वतः एके ठिकाणी म्हणले की एखादी कविता एका चांगल्या संगीतकाराने जर चाल देऊन आणि एखाद्या चांगल्या सुधीर फडक्यांसारख्या गोड गळ्याच्या सुरेल गळ्याच्या गायकांनी गायली तर त्या कवितेचं कवित्व
किंवा कवितेचं मूल्य कुठं कमी आहे? फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. मला मात्र एक जाणवायचं, मी तुम्हाला सांगतो, एक तर मला लहानपणापासून गाणी ऐकण्याची अतिशय आवड होती. म्हणजे त्यांची सर्व, म्हणजे मला असं वाटतं की रामजोशी हे त्यांचं पहिलं अतिशय यशस्वी झालेलं चित्र, की सर्व गाणी मला लहानपणापासून चालीसकट येत होती. आणि एक अतिशय भाग्ययोग असा माझ्यातला की कधी बाबूजी हार्मोनियम घेऊन यायचे, कधी वसंत पवार यायचे, कधी दत्ता डावजेकर यायचे, आणि आमच्या पंचवटीची जी माडी आहे ना त्याच्यावर त्यांच्या मैफिली रंगायच्या. मग वसंत पवार एकेका वेळेला एकेका गाण्याच्या वेगवेगळ्या धर्तीच्या 10-10 चाली म्हणून दाखवायचे. बरं. किंवा बाबूजी एखादं बसवलेलं गाणं त्यांच्या त्या मांडीवर पेटी ओढून त्यांच्या त्या नेहमीच्या पद्धतीने इतके सुंदर म्हणून दाखवायचे. तर माडीच्या जिन्यावर बसून मी अनेक मैफिली एन्जॉय केलेल्या आहेत. काय देवाची सांगू माते काय देवाची सांगू माते. पप्पांचं तुम्हाला माहितीये का, पप्पा म्हणतो गलीमधनं, आम्ही घरी पप्पा म्हणायचो. तर ते जरी मुंबईत राहत असले, आधुनिक हॉटेलमध्ये जेवत असले, तरी त्यांचं मन हे सदैव आयदर पुण्यातल्या पंचवटीत तरी असायचं किंवा माडगुळच्या त्यांच्या बामणाच्या पत्र्यात तरी असायचं. ते मला त्या दिवशी अगदी ह्याच मुक्कामात आम्ही 3 जण जाऊन तिथे डेरे दाखल वगैरे झालो, आणि त्यावेळेला आम्ही शंकर निवासमध्ये राहत होतो दादरला. म्हणजे बाबूजींचा जो राहायचं घर आहे, एक खोली सोडून पलीकडचा फ्लॅट. बरं. आणि मी तिथं गेलो आणि मी तिथं सेटल होत होतो. तर मला बाबा म्हणतात बरं का. तर ते मला म्हणले, काय रे बाबा, कसं वाटलं इथलं घर? म्हटलं चांगलं आहे. म्हणजे पुण्याच्या घरापेक्षा चांगलं आहे का? म्हणलं हो. काय लय का तुझी अक्कल. त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की या मुलाला खरं वाटलं, काहीही कळलेलं. इतकं त्यांचं म्हणजे पंचवटीवर आणि माडगुळवर. म्हणजे तू तर की आम्ही जर दुसऱ्या कुठल्या गावाला निघालो ना, की अगदी दिल्लीला जातोय म्हटलं किंवा आईच्या माहेरी जातोय म्हटलं, तर ते फारसे खुश नसायचे बरं का. पण जर असं म्हणलं की पप्पा आम्ही माडगुळला जाऊ का, हो अर्धा मी श्यामला पत्र लिहितो, तो तुला स्टँडवर घ्यायला येईल वगैरे. मग त्यांचा इतका उत्साह वाढायचा की आपण जो आनंद ज्या वातावरणात ऐकतो त्यात आपल्या मुलांनी रमावं असं त्यांना खूप मनापासून वाटायचं. आणि त्यावेळेस आणि माडगुळवरनं आम्ही जेव्हा परत यायचो तर साधारण त्या गाड्या रात्री 1-1:30 उशीर यायचे. तर अण्णा त्यावेळेस मुद्दाम उठून बाहेरच्या त्यांच्या कोचात येऊन बसलेले असायचे. मग परत आलं की माडगुळच्या प्रत्येक गोष्टीची ते चौकशी, कारण ती दारातली गाय कशी आपली, याच्यापासून बालुकाकाचा इंजिनचा मळा यंदा कसा पिकलाय, सर्व गोष्टी ते छोट्या छोट्या गोष्टीत ते गुंतलेले होते, भावनिक गोष्टी. मला वाटतं तुमच्या थ्रू ते त्यांचं स्वतःच ते सगळे एक्सपिरियन्स मला वाटतं पुन्हा एकदा ते तुमच्या थ्रू एकदा आणि उजळले. अण्णा नेहमी स्वतः म्हणायचे की त्यांची फार इच्छा होती की आयुष्याचं जे शेवटचा काळ असेल त्यांची अशी इच्छा होती की शेवटचे माझे घरटे तुझ्या अंगणात, असं माडगुळला जाऊन त्यांना ते लिखाण करायचं होतं, शेती करायची. दुर्दैवाने तसं घडू शकलं नाही. डोळा उघडती आसू सुके उठांची पाकळी, काल भरात आलेली आज वठली डहाळी.